नमस्कार, माझं नाव भावना सोनार, माझा नंबर आहे 116 आणि मी माझ्या पाठीराख्या भावावरती कविता केलेली आहे. भाऊ माझा पाठीराखा, जणू द्रौपदीस मदत करणारा कृष्ण सखा, आई बापाची माया देणारा पालनहार, आपल्याला सुखात ठेवण्यासाठी स्वतः मात्र करतो सर्व दुःखांचा स्वीकार. सुदैवी असते ती बहीण जिला असतो असा गोड भाऊ, सुदैवी असते ती बहीण जिला असतो असा गोड भाऊ. जेवढे बोलावे तेवढे कमीच, काय त्याची थोरवी गाऊ. कमी पडतील त्याच्यासाठी कौतुकाचे बोल, कमी पडतील त्याच्यासाठी कौतुकाचे बोल. कितीही बोलले तरी कमी, जी माझ्या भावाची महती अनमोल. सर्व नात्यात श्रेष्ठ नातं बहीण भावाचं, सर्व नात्यात श्रेष्ठ नातं बहीण भावाचं. बालपणापासून जीवा भावाने जपलेलं नातं रक्ताचं. न यावं कधी बहीण भावामध्ये दुरावा, न यावा कधी बहीण भावामध्ये दिरावा. सोबत राहत नसलो कायम तरी मनात जिव्हाळा कायम असावा. असा कसा गेलास रे तू देवा घरी माझा पाठीराखा भाऊ, असा कसा गेलास रे तू देवा घरी माझा पाठीराखा राहू. तुझ्या विना सांग ना कशी मी राहू, गोड खट्याळ भांडण कोणाशी रे करू. त्या भांडणातही काळजी घेणारा माझा भाऊ, सांग ना मी आता कशी राहू. सर्व इच्छा पूर्ण करणारा होतास तू माझा कल्पतरू, सर्व इच्छा पूर्ण करणारा होतास तू कल्पतरू. तू जाऊन कितीही वर्ष झाले तरी नैनातून वाहणाऱ्या अश्रूंना कशी मी सावरू, आणि सांग ना कशी मी स्वतःला आवरू. पुढील जन्मीही तूच हो माझा भाऊ, पुढील जन्मीही तूच हो माझा भाऊ. या जन्मी राहिलेली उणीव पुढील जन्मी नक्कीच भरून घेऊ, या जन्मी राहिलेली उणीव पुढील जन्मी नक्कीच भरून घेऊ. धन्यवाद. हे शब्द केले ताईंच्या शब्दांनी. खरंच बाबाची आठवण आल्याशिवाय एकही दिवस एकही क्षण त्यांचा राहत नसेल. पण आज खरंच तो भाऊही तिथून बोलत असेल की आज माझी भाग्यवान ताई, आणि तोही म्हणत असेल की जन्मोजन्मी मला फक्त हीच ताई असावी. प्रत्येक बहिणीचं आपल्या भावावर खरंच प्रेम असतं, आणि बहीण भावाचं नातं खरंच वेगळं असतं. बापाच्या धाकामध्ये असतो, आईलाही आपण घाबरतो, पण हक्काने जर काय पाहिजे असेल ना तर फक्त मात्र भावालाच सांगतो. आणि नक्कीच तुमचा भाऊ सदैव जन्मोजन्मी तुम्हाला लाभो, हीच खऱ्या अर्थाने ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. मी धन्यवाद करते महाराष्ट्र बाजारपेठेचं आणि माझ्या या भावाचं की त्यांनी मला हा मंच दिला, मला माझ्या भावाबद्दलच्या भावना व्यक्त करण्याचा संधी दिली. त्यामुळे खरंच धन्यवाद. तो भाऊ तर आता नाही आपल्यात, पण हा भाऊ नेहमी माझ्या पाठीशी असणार आहे. आता थँक्यू. धन्यवाद ताई.